मध्यरात्री घाटात एक म्हातारी रडत होती। दोन मित्र मोटारसायकलून चालले होते। त्यांनी गाडी थांबवली। जवळ जाऊन पाहताच पुढे जे घडलं त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। एक घटना जी नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी घाट परिसरातली आहे। रात्रीचे 12:15 झाले होते। आजूबाजूला काळोख, घाटांचा वळणावळणाचा रस्ता आणि रस्त्यावर तुरळक वाहनांची ये जा। अशाच वेळी एका वळणावर रस्त्याच्या कडेला एका झाडाशेजारी कुणीतरी रडत असल्याचा आवाज काहींच्या कानावर पडला। मात्र रात्रीचा तो काळोख, निर्मनुष्य परिसर पाहून कोणीही गाडी थांबवली नाही, कारण घाटात मध्यरात्री एखाद्या अनोळखी व्यक्तीजवळ जाण्याची भीती प्रत्येकाला वाटत होती। पण त्या रात्री दोन मित्र तिथून जात होते। त्यांना आवाज ऐकू आला। त्यांनी गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला। त्यावेळेस त्यांना कल्पना नव्हती की काही क्षणात त्यांच्या सोबत जे होणार होतं ते आयुष्यभर विसरणार नव्हते। सप्तशृंगी गडावर BVG कंपनीत कामाला असणारे हे दोन मित्र आपलं काम आटोपून घरी निघाले होते। घाटातून जात असताना काही अंतरावरूनच हेडलाईटच्या प्रकाशात त्यांना रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला दिसली। ती महिला रडत होती। तिच्या चेहऱ्यावर भीती त्यांना दिसून आली। ती अत्यंत असहाय्य अवस्थेत होती। त्यांना सुरुवातीला दया आली, पण ते जसे जसे जवळ जात होते तसं तिच्या पायामध्ये एक विचित्र हालचाल त्यांना जाणू लागली। तिची अवस्था पाहून एक कारवाला तिच्या शेजारी थोडासा ब्रेक मारला, पण तो तिथून घाबरून भरधाव वेगाने निघून गेला। पण या दोघा मित्रांनी तिथे थांबण्याचा धाडसी निर्णय घेतला। ते गाडीहून खाली उतरले, तिच्यापाशी गेले आणि त्यानंतर जे घडलं त्याने अख्खा महाराष्ट्र घाबरलाय। बऱ्याच वेळा घाटांमध्ये अशा महिला रस्त्याच्या कडेला बसतात, मदतीचं नाटक करतात आणि तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून 4-5 जण येऊन लुटमार करतात। हा प्रकार महाराष्ट्रात नवीन नाहीये, पण त्या रात्रीचे सत्य समोर आलं ते याहूनही भयानक होतं। त्या दोन तरुणांसोबत कुठलीही चोरी झाली नाही, त्यांना कुणी लुटलं, पण जे घडलं ते महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा घडलंय। मग काय होतं त्या म्हातारीचं रहस्य? ते मित्र त्या म्हातारीपाशी गेल्यावर त्या म्हातारीने नेमकं असं काय केलं? त्या म्हातारीच्या पायामध्ये अशी काय विचित्र हालचाल सुरू होती की ज्यामुळे अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात ही घटना व्हायरल झाली? चला जाणून घेऊया या संपूर्ण घटनेचा सविस्तर रिपोर्ट। नाशिक जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली। नाशिक जिल्ह्यात येणारा सप्तशृंगी गड लाखो भाविकांचं श्रद्धास्थान। नाशिक मधून सप्तशृंगीकडे जात असताना एक घाट लागतो आणि हाच घाट दिवसा अत्यंत सुखावह वाटत असला तरी रात्री तो अत्यंत घाबरवणारा असतो। आणि याच घाटामध्ये अनेक वळणांवर अनेक झाडे आहेत आणि या झाडांच्या मध्ये एक महिला म्हातारी तिथे होती। ती म्हातारी असहाय्य अवस्थेत, तिची अवस्था अत्यंत विचित्र। गाड्या शेजारून जात होत्या पण कुणी थांबत नव्हतं। पण दोन मित्र जे गडावरून काम करून खाली निघाले होते, जे दररोज गडावर जायचे आणि यायचे, त्यांना काहीतरी विचित्र दिसलं। त्यांनी गाडी थांबवली आणि त्यानंतर जे घडलं त्याने अख्खा महाराष्ट्र हादरला। कुणी कल्पना करू शकत नाही की काही क्षणात त्यांच्या समोर एक असं दृश्य उभं राहणार होतं जे ते आयुष्यभर उघडणार नव्हते। आता खरं तर ते दोन मित्र, एकाचं नाव राहुल आहिरे आणि दुसऱ्याचं नाव गोरख भोये, नांदूर येथील राहणारे हे दोघे सप्तशृंगी गडावर कामाला जात होते। खरं तर आज सकाळी जेव्हा ते सप्तशृंगी गडावर कामाला गेले होते तेव्हा त्यांनी आयुष्यात कधी विचार केला नव्हता की ज्या वळणावरून ते घाट चढत होते की त्या रात्री त्याच वळणावर एक म्हातारी तिथे विवळत पडलेली दिसेल आणि ते जेव्हा तिच्यापाशी जातील तेव्हा त्यांच्यासोबत तो धक्कादायक प्रसंग घडेल, जी घटना समोर येणार होती ज्याची कल्पनाच त्यांनी आयुष्यात कुणी केली नव्हती। खरं तर दिवसभर राहुल आणि गोरख यांनी दिवसभर आपल्या कंपनीमध्ये कंपनीत काम केलं, दुपारी जेवण देखील केलं। संध्याकाळी त्यांना लवकर जायचं होतं, त्यामुळे ते लवकर निघण्यासाठी त्यांनी लवकर काम आवरण्याचा प्रयत्न केला। पण अचानक मॅनेजरने येऊन थोडंसं काम वाढवलं आणि त्यांना रोजच्या पेक्षा उशीर झाला। जवळपास 11:30 वाजता ते सप्तशृंगी गडावरून निघले होते, पण त्यांना माहिती नव्हतं की पुढील 45 मिनिटात त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात धक्कादायक प्रसंग त्यांच्यासोबत घडणार होता। आता सप्तशृंगी गडावरूनच त्यांनी जेवण करून निघण्याचा निर्णय घेतला होता। प्रत्येक घास घेतला, राहुलने घास घेतला, गोरखने घास घेतला, पण त्यांना माहिती नव्हतं की हाच घास त्यांच्या आयुष्यातला एक अतिशय विचित्र घास ठरणार होता। दोघांचंही जेवण झालं, दोघांनी हात धुतले आणि ते आता आपल्या गाडीकडे निघाले होते। मोटारसायकलवर ते दररोज ये जा करायचे। जवळच असणाऱ्या नांदुरी गावामध्ये त्यांचं घर होतं, पण जात असताना तो घाटही लागायचा आणि त्या घाटातल्या एका वळणावर त्यांच्यासोबत ही घटना त्या ठिकाणी घडणार होती। आता ते त्या ठिकाणी सप्तशृंगी गडावरून निघाले। थोडेफार भाविक होते, काही कार होत्या, काही बसेस होत्या, तर काही लक्झरीज होत्या। हळूहळू ते मार्गक्रमण करत होते। घाटातून ज्यावेळेस सप्तशृंगी गडावरून निघाले त्यावेळेस थोडीशी ट्रॅफिक होती। ट्रॅफिकमध्ये गोरख देखील म्हणाले की अरे यार, आपल्याला आज जायला उशीर होईल।
कदाचित त्यांना माहिती नव्हतं की त्यांना उशीर एका वेगळ्या कारणामुळे होणार होता आणि ते कारण त्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात भयानक ठरणार होतं. आता ती वेळ जवळ आली होती की ती म्हातारी जवळ ते थांबणार होते आणि सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसणार होता. हळूहळू ते निघाले. हळूहळू घाटामधून ते पुढे पुढे येत होते. घाटात आल्यानंतर हेडलाईटच्या प्रकाशामध्ये त्यांना एक म्हातारी काही अंतरावर दिसली. आता अर्थात त्यांचं त्या म्हातारीकडे लक्ष नव्हतं, पण अचानक एक काळ्या कलरची कार एका निर्जन वळणावर अचानक करकचून ब्रेक दाबून थांबली. काच उघडली गेली. काचीतून एक माणूस डोकावला, पण डोकावल्यानंतर तो भेदरलेला दिसला. त्यानंतर ताबडतोब त्यांनी काच वर केली आणि गाडी त्याने वेगानं पळवली. आता यांना काहीतरी वाटलं होतं की नेमकं रस्त्याच्या कडेला काहीतरी आहे, म्हणून हा व्यक्ती घाबरला आणि हा पळून गेला. आता ते गाडीचे त्यांचे हेडलॅम्प इतका हे नसल्यामुळे ते जसजसे पुढे जात होते तसतसं त्यांना रस्त्याच्या डाव्या कोपऱ्याला ती म्हातारी तिथे बसलेली दिसली. ती असहाय्य दिसत होती. तिचा हालचाल होत नव्हती असं त्यांच्या लक्षात आलं होतं. तिच्या डोळ्यामध्ये अक्षरशः एक असहाय्यता आणि भीती त्या ठिकाणी दिसत होती. आता हळूहळू त्यांनी ठरवलं होतं की ही म्हातारी आहे. गोरख काय राहुलला म्हणाला, अरे आपण चल पटकन इथून निघून जाऊ, पण राहुल त्याला म्हणाला, नाही, ही म्हातारी आहे, कदाचित तिला गरज असेल. असं म्हणून राहुल आणि गोरख तिथे जाऊन ती गाडी थांबवणार होते आणि अख्ख्या महाराष्ट्राला हादरा बसणारी गोष्ट घडणार होती. हळूहळू ते पुढे आले. त्यांनी तिथे ब्रेक दाबला. राहुल आणि गोरख त्यांनी तिथे गेल्यानंतर क्षणाचाही विलंब नाही केला. ते खाली उतरले. खाली उतरल्यानंतर म्हातारी खाली पाहत होती. तिने अगदी काही क्षणातच वर बघितलं. वर बघितल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर अक्षरशः अश्रूंचे अतिशय ओघळ होते. जणू ती सारखी रडत होती असं वाटत होतं. तिला मदत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण आता त्यांना प्रश्न पडला होता की मग हिला मदत करायची, पण ही नेमकं आली इथं आली कस काय? एवढ्या रात्री तिच्यासोबत कुणी कस काय नाही? तिच्या कुटुंबातले लोक कुठे असतील? हे प्रश्न दोघांच्या मनात होते. राहुल आणि गोरख हे आता हळूहळू पुढे सरकू लागले होते. मोटारसायकलून उतरून काही अंतरावरच ते तिच्या बरोबर उभे होते. पण आता अखेर गोरख राहुलला म्हणाला, चल आपण जे होईल ते होईल. असं म्हणून ते दोघे पुढे गेले. गोरखने त्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. त्या महिलेला धीर दिला. तिला सुरक्षित ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी त्यांच्या जवळचं सुरक्षित ठिकाण होतं नांदुरी. त्यामुळे तिला त्यांनी दोघांच्या मध्ये बसवलं. तिला नांदुरी येथील मारुती मंदिरात आणलं. आता दोघांनाही थोडीशी भीती आणि थोडीशी उत्सुकता होती. ही महिला आली कुठून? ही नेमकं आली तर कोण आहे? कारण की तिच्या पायाची हालचाल विचित्र जाणवली होती. ते तिथे गेले. त्यांना वाटलं होतं जर मारुतीच्या मंदिरात नेल्यानंतर तिथे काहीतरी उघडकीस येईल, पण झालं काहीच नाही. तिथे त्यांनी चादर आणि सतरंजीची व्यवस्था केली आणि तिला तिथे झोपवलं. रात्रीचा काळोख दूर झाला, पण त्या वृद्ध महिलेचं सत्य अजून अखेर उघडकीस येणार होतं. ती कुठून आली होती? तिचं घर कुठे होतं? तिला तिथे कुणी आणलं होतं? याची माहिती आता त्यांना मिळवायची होती. अखेर सकाळी ते उठले. त्यांनी कामाला न जाता त्यांनी तो निर्णय घेतला. माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू झाला, मात्र ती अशिक्षित होती. तिला विचारलं तर तिला घराचा पत्ता सांगता येत नव्हता. तिच्या तोंडून मिळणारी माहिती अक्षरशः आता प्रत्येकासाठी महत्त्वाची होती. तोपर्यंत पोलिसांना बोलवण्यात आलं होतं, पण तिच्या त्या माहिती मागे दडलेलं सत्य अजूनही समोर आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुल आणि गोरख या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वृद्ध महिलेची चौकशी स्टेशनला सुरू केली. सुरुवातीला तिच्या बोलण्यातून माहिती मिळत नव्हती, पण हळूहळू काही गोष्टी समोर येऊ लागल्या. महिला नाशिक परिसरातील असल्याचं समोर आलं, मात्र तिला नेमकं ती कुठली हिचा पत्ता सांगता येत नव्हता. कारण की पुढे तिला सगळं आठवणार होतं आणि आठवल्यानंतर तिचं सत्य उघडकीस येणार होतं. तिची अवस्था अत्यंत गंभीर बनली होती. आता सगळ्यांना प्रश्न पडला होता की तिला तिचं नाव सांगता येईना, ती कुठं राहते ते सांगता येईना, मग तिला इथं कोणी आणलं असेल, तिला इथं कोण सोडून गेला असेल. सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तरं शोधली जात असतानाच या घटनेला आणखी एक वळण मिळालं. नांदुरी जवळील सप्तशृंगी वृद्धाश्रमाचे संचालक गंगाधर पगार यांना या वृद्ध महिलेची माहिती मिळाली. त्यांनी त्यांची अवस्था पाहता ते पोलीस स्टेशनमधून तिला तिथे घेऊन गेले. आता तिला तिथे तात्पुरती व्यवस्था झाली होती, पण आता तिथे पोहोचल्यानंतर ती स्थिर झाली आणि तिच्या आयुष्याची खरी कहाणी समोर आली, जिने अख्ख्या महाराष्ट्राच्या मनाला चटका लावला. त्या वृद्धेचं नाव होतं कमळाबाई पुंडलिक मोरे. त्या नाशिकमधील रामवाडी परिसरातील रहिवासी असल्याचं समोर आलं. कमळाबाईंच्या कुटुंबाची माहिती घेतली असता आणखी एक महत्वाची माहिती समोर आली. त्यांना एक मुलगा आणि एक विधवा मुलगी आहे. म्हणजे आयुष्याच्या उतार वयात त्यांच्या सोबत कुटुंब असायला हवं होतं. आपली माणसं जवळ असायला हवी होती. पण ज्या वयात आईला आधाराची सर्वाधिक गरज असते, त्याच वयात कमळाबाई एका अनोळखी घाटात मध्यरात्री एकटा आणि रडत सापडल्या. हा विरोधाभासच संपूर्ण गोष्टीला वेदनादायी बनवत होता. आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. कमळाबाईचा मुलगा कदाचित लोकांना वाटलं बेरोजगार असेल, पण तो बेरोजगार नव्हता, तर नाशिक परिसरात त्याचं लस्सी आणि मठ्ठ्याचा मोठा व्यवसाय होता. म्हणजे शिकलेला स्थिरावलेला मुलगा, स्वतःचं आयुष्य उभा केलेला मुलगा. आणि आईची अवस्था त्याने अशी केली होती. कमळाबाईंनी आता कहाणी सांगायला सुरुवात केली होती.
त्यांच्या डोळ्यात आता अश्रू होते. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांनी आपल्या लहानच्या मुलाला मोठं केलं, आयुष्यभर त्यासाठी कष्ट घेतली, अक्षरशः डोक्यावर ओझं वाहिली, कष्टाची कामं केली. पण अक्षरशः एके दिवशी झालं असं की त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांना आता उठता येत नव्हतं, चालता बोलता येत नव्हतं. म्हणून मुलाने तिला अक्षरशः घाटात सोडून दिलं असा तिने आरोप केलाय. आता कमळाबाई सुरक्षित आहे. सप्तशृंगी वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था करण्यात आली. त्यांना लकवा असल्याने त्यांच्या हालचालीवर मर्यादा आहे, त्यामुळे वृद्धाश्रमात त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. मात्र त्यांच्या आयुष्यातील तो प्रश्न अजूनही कायम आहे. ज्या मुलाला त्यांनी जन्म दिला, वाढवला आणि शिक्षण दिलं, त्याच मुलाने शेवटी त्यांना का आधार दिला नाही, या प्रश्नाचं उत्तर कदाचित त्या मुलाकडे असेल. पण या घटनेने समाजासमोर एक मोठा प्रश्न नक्की उभा केलाय. आई वडिलांनी मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करायचं, पण त्यांच्या उतार वयात त्यांना परक व्हायला लागायचं. तर मग कुटुंब नावाच्या नात्याचा अर्थ नेमकं काय होतो? ही घटना ऐकून तुम्हाला नेमकं काय वाटलं? तुमचे विचार नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.